इथे मी 3 चमचे तेल घातलेलं आहे कढईमध्ये। 1/4 स्पून आपण जिरे घालत आहोत। 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत। हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करत आहे। आज मी कुठली रेसिपी बनवत आहे ते पाहण्यासाठी माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा। कांदा छान ब्राऊन कलरचा झालेला आहे। आता आपण 2 मीडियम साईजचे टोमॅटो कापलेले घालूया आणि छानपैकी परतून घेऊया। टोमॅटो गाळ झाले पाहिजेत मस्तपैकी। टोमॅटो छानपैकी मऊ झालेला आहे। मी चिमूटभर हळद घातलेली आहे आणि 1 चमचा मिक्स मसाला घातला आहे। कांदा लसूण मसाला आहे हा। तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही घालू शकता। हे सगळं छानपैकी परतून घ्या। इथे मी 2 पेले पाणी घालत आहे। चवीनुसार मीठ घाला। तुम्ही बघू शकता भाजीला छानपैकी उकळी आलेली आहे। 2 ते 3 मिनिटं मस्त शिजू द्या। अगदी झटपट होणारी आणि सोप्या पद्धतीने ही भाजी बनवली आहे। इथे मी 3 अंडी घेतलेली आहेत। तुमच्या घरी किती मेंबर्स असतील त्याप्रमाणे तुम्ही अंडे घ्या। झाकण लावून 5 मिनिटं शिजवून घ्या। मी इथं 3 अंडी घेतलेली आहे। आता तुम्ही तुमच्या घरात किती मेंबर्स आहेत त्या हिशोबाने तुम्ही अंडी टाकू शकता। या पद्धतीने अंडी फोडून टाकायची आहेत। आता याला झाकण लावून ठेवूया आणि 2 ते 3 मिनिटं आपण शिजवून घेऊया। गॅस एकदम लो ठेवायचा आहे। रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे मी 2 ते 3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे। या पद्धतीने बघा अंडी शिजलेली आहेत। आता आपण ह्याला पलटी करून दुसऱ्या बाजूने पण अंडी शिजवून घेऊया। मस्त। आता हे तुम्हाला जर सुकी असेल तर तुम्ही सुकी पण करू शकता। झाकण लावून परत 2 मिनिटं शिजवून घ्या। अंड्याची ही रेसिपी खूप टेस्टी लागते मैत्रिणींनो। ही मी झाकण लावून 5 मिनिटं शिजवून घेतलेली आहे। आपली अंड्याची रेसिपी तयार आहे। कशी वाटली ते नक्कीच सांगा। थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग।